रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा नंबर 1 आलेला आहे। शिवसेनेला बऱ्याच जागी त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन आव्हान दिलं होतं, मात्र तरीही सर्वाधिक जागांवर त्यांनी विजय मिळवलाय। राष्ट्रवादी आणि भाजप त्या खालोखाल आहेत। शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसनंही अस्तित्व राखलंय, मात्र एकेकाळचा दादा पक्ष समजला जाणारा शेकाप या निवडणुकीत हद्दपार झालाय। जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापला भोपळाही फोडता आला नाही। शिवसेनेनं जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक 21 जागांवर विजय मिळवलाय। राष्ट्रवादीनं 16 तर भाजपनं 15 जागांवर विजय मिळवलाय। ठाकरे गटानं 5 जागा पटकावल्या तर महाआघाडीत काँग्रेसनं उरण येथील 2 जागांवर विजय मिळवलाय। शेकापला एकही जागा मिळवता आली नाही। एकंदरीत महायुतीत सर्व मित्रपक्ष स्थानिक परिस्थितीनुसार लढले असले तरी 59 पैकी तब्बल 52 जागांवर महायुतीतील पक्षांनी विजय मिळवलाय। जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळत आहे। 15 पैकी 5 पंचायत समित्यांवर शिवसेनेनं भगवा फडकवलाय। एका ठिकाणी भाजप सोबत सत्तेत बसण्याची संधी आहे। राष्ट्रवादीनं 3 पंचायत समिती ताब्यात केल्या आहेत। एका ठिकाणी परिवर्तन आघाडीनं सत्ता मिळवली आहे। भाजपनं 2 पंचायत समिती ताब्यात ठेवल्या आहेत। अन्य 2 पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करण्याची त्यांना संधी आहे। उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीनं झेंडा रोवलाय। नाही म्हणायला शेकापच्या 4 जागा निवडून आल्या आहेत। रायगडात शेकापचा दारुण पराभव। 7 वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष राहिलेला शेकाप या निवडणुकीत भोपळाही फोडू शकला नाही। घरचं मैदान असलेल्या अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद नाहीच, परंतु पंचायत समिती देखील हातून गेली आहे। शेकापच्या 60 वर्षांच्या कार्यकाळात हे पहिल्यांदाच घडलंय। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी शेकापला 4 मुंड्या चित केलाय। रामराज गणातून केवळ 1 जागा शेकापची निवडून आली आहे। पनवेलमध्येही शेकापचे हात रिकामे राहिलेत। शेकापसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। मंत्री भरत गोगावले जोमात। मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे। महाड मतदारसंघातील 10 जागा तसंच पोलादपूर, महाड आणि माणगाव या 3 पंचायत समितींवर त्यांनी शिवसेनेचा भगवा फडकवलाय। पुत्र विकास गोगावले यांची जिल्हा परिषदेत एंट्रीही झोकात झाली आहे। राष्ट्रवादी आणि भाजप दोघांना मिळून नामदार गोगावलेंना घेरण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र गोगावले दोघांनाही पुरून उरले आहेत। निलिमा पाटील यांचा पराभव। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील यांचा जांभूळपाडा जिल्हा परिषद गटात पराभव झाला। त्यांच्याकडे भावी अध्यक्ष म्हणून पाहिलं जात होतं। भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती। बाहेरचा उमेदवार म्हणून स्थानिक पातळीवर मोठा वादंग निर्माण झाला होता। या वादात शिवसेना शिंदे गट बाजी मारून गेली आहे। निलिमा यांचा शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला शरद बोडके यांनी पराभव केलाय। हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागलाय। आमदार महेंद्र थोरवेंसमोर धोक्याची घंटा। मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी कमावलं ते आमदार महेंद्र थोरवे यांनी गमावलं असं म्हटल्यास वावगं ठरू नये। आमदार थोरवे यांना 6 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। कर्जतमध्ये शिंदे गटाला राष्ट्रवादी आणि ठाकरे गट निर्मित परिवर्तन आघाडीनं डोकं वर काढू दिलं नाही। येथे अत्यंत दारुण पराभव शिवसेनेचा झालाय। नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतील पराभव आमदार थोरवे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते। येथे घारे आणि सावंत या जोडीनं कमाल केली आहे। थोरवेंची धोती फाडके रुमाल केली आहे। पेझारीच्या पाटलांचाही 3 जागांवर पराभव। शेकापचे नेते आमदार पंडित पाटील यांच्या कुटुंबानं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांची पत्नी भावनाताई पाटील, पुत्र सवाई पाटील, माजी सभापती चित्रा पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र तिघांनाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। चित्रा पाटील यांच्या आंबेपूर गटात शिवसेनेनं तर शहापूर या पारंपरिक गटावर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवलाय। सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन पराभूत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसंच जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांचाही पराभव झालाय। त्यांना शिंदे गटाचे उमेदवार सचिन राऊत यांनी पराभूत केलाय। म्हात्रे समर्थकांसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। दुसरीकडे माजी सदस्य किशोर जैन यांचाही पराभव झालाय। त्यांना शिंदे गटाचे उमेदवार काते यांनी पराभूत केलाय। जैन यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती। म्हात्रे आणि जैन या दोघांनीही शिवसेनेत बरीच वर्ष एकत्र काम केलंय। या दोन्ही जुन्या नेत्यांचा पराभव झालाय। 20 वर्षांनंतर अखेर जिंकले। शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी विजयी झालेत। त्यांनी 2007 साली काँग्रेसमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती। यानंतर तब्बल 22 वर्षांनी दळवी यांनी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। शेकाप उमेदवार मोहन धुमाळ यांनी जोरदार टक्कर दिली, मात्र 213 मतांनी गोंधळी निवडून आलेत। पनवेलमध्ये भाजपचा करिश्मा। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पनवेलमध्येही भाजपनं भव्य विजय मिळवलाय। पनवेलमधील जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा भाजपनं जिंकत शेकापला जवळपास हद्दपार केलंय। तसंच पनवेल पंचायत समितीवर देखील सत्ता मिळवली आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।